23 जानेवारीपासून मराठा समाजासह खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण जिल्हा, तालुका आणि महानगरपालिकांच्या ठिकाणी सर्वेक्षण होणार। पालघर जिल्ह्यामधील वाढवण बंदराबाबत उद्या जनसुनावणी। सुनावणीसाठी 10 जिल्ह्यांमधील 2500 पोलीस तैनात। जनसुनावणीसाठी 25,000 नागरिक येण्याची शक्यता। श्रीमंत शेतकऱ्यांना प्राप्तिकराच्या कक्षेमध्ये आणण्याबाबत आरबीआय विचार करणार। पतधोरण समितीचे सदस्य अशिमा गोयल लवकरच प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती। मुंबई नाशिक महामार्गावर सशस्त्र दरोडा। डोळ्यात मिरचीची पूड टाकत 3,67,00,00,000चे सोनं चांदी दागिने लुटले। नाशिक ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू। ललित पाटीलचा ससूनमधील मुक्काम वाढवण्यासाठी उपचारासाठी जाणीवपूर्वक विलंब। तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक संजीव ठाकूर यांच्या जबाबातून माहिती समोर। अहमदनगर जिल्हा परिषदेमधील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालय फोडलं। सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटेंनी कार्यालयाची तोडफोड केली। जलजीवन मिशनच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। शिवस्थानकावरील धारावी आणि शिव यांना जोडणारा उड्डाणपूल लवकरच पाडणार। शनिवारपासून वाहतुकीमध्ये बदल। शिव सर्कलपासून सुलोचना शेट्टी मार्गाने वाहतूक कुर्ल्याकडे वळवणार। अंधेरीमधील गोखले पुलाच्या लोकार्पणासाठी पुन्हा नवा मुहूर्त। बीएमसीकडून 25 फेब्रुवारीची डेडलाईन। पुलाची एक बाजू लवकरच सुरू होणार।